दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार विरुद्ध महायुती असा सामना सुरू झालाय। रक्षा खडसेंना भाजप कार्यकर्त्यांचा विरोध आहे। आता अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा रक्षा खडसेंविरोधात आघाडी उखडली आहे। रावेरमध्ये महायुतीत असंतोषाचं वारं। महायुतीच्या उमेदवाराला स्थानिक आमदाराचा विरोध। खडसे पवारांची फसवणूक करत असल्याचा आरोप। रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये जसा असंतोष उफाळून आला होता तसाच असंतोष खडसेंचे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये। रक्षा खडसेंच्या उमेदवारीने रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। उमेदवारी भाजप नेत्याला जाहीर होते आणि त्याचा जल्लोष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते कसे करतात असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला। या मतदारसंघामध्ये जे उमेदवार दिलेले आहे यांना समोर पर्यायाने शरद पवार साहेबांच्या पक्षाला उमेदवार सापडत नाहीये। राष्ट्रवादीचा पदाधिकारी भाजपचे उमेदवार डिक्लेअर झाल्यावर स्टेटस ठेवतो। संभ्रम निर्माण होणार आहे तर काय? तो मुक्ताईनगरमधला एक दारू विक्रेता तो डीजे लावतो कोथळीत, आधी इधर मेरे पीछे कोई नहीं फिर। ही परिस्थिती निर्माण होण्याची मुक्ताईनगरमध्ये दाट शक्यता निर्माण झालेली आहे। महायुतीच्या उमेदवारावर टीका करून चंद्रकांत पाटील महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप उमेदवार रक्षा खडसे यांनी केला। निवडणूक काय फक्त रक्षा खडसेची निवडणूक नाही आहे। हे आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा आपल्याला प्रधानमंत्री होताना बघायचं आहे आणि तो संकल्प सगळ्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी केलेला आहे। आणि जर ते महायुतीतले आमदार आहे तर मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा वरिष्ठांचा आदेश पाळणं हे त्यांना गरजेचं आहे। रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्यास अनेक पातळ्यांवर गोंधळ निर्माण होऊ शकतो याचा भाजपला अंदाज आला नव्हता का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे आणि निवडणुकीमध्ये हा गोंधळ निस्तारण्याचा आव्हान भाजपच्या समोर आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।